फॅमिलीसाठी एकदम बेस्ट आहे. म्हणजे फॅमिली असेल किंवा ग्रुप असेल, तुम्हाला किती पण ग्रुप आले तरी पूर्ण म्हणजे एन्जॉयमेंट करू शकतो इकडे आल्यावर. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल वेल यूट्यूब चॅनलवर. आता मस्तपैकी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सगळीकडे हिरवागार निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा या निसर्गरम्य वातावरणात कुठेतरी आपण फिरायला जावं, कुठेतरी एक पिकनिकचा प्लॅन करावा असा डोक्यामध्ये विचार येतो. मग आपण आपल्या फॅमिलीसोबत म्हणा किंवा आपल्या मित्रांसोबत म्हणा, कुठेतरी एखादा वॉटरफॉल असेल किंवा एखादा फार्म हाऊस किंवा रिसॉर्टवरती जाण्याचा आपण प्लॅन करतो. नंतर एक प्रश्न पडतो की नक्की जायचं तरी कुठे आणि कुठला फार्म हाऊस किंवा कुठला रिसॉर्ट निवडायचा आणि त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड होतील, हा एक प्रश्न आपल्या डोक्यात तयार होतो. आणि याच प्रश्नावरती आपण सोल्युशन घेऊन येत असतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही जर ट्रॅव्हल व्ह्यूचे सभासद असाल, म्हणजे आपले सबस्क्रायबर जर असाल, तर तुम्हाला माहितीच आहे आपण फार्म हाऊस आणि रिसॉर्टचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. आणि त्यातलाच हा एक व्हिडिओ आपण बनवण्यासाठी आलो आहोत. तर आज आहोत आपण कर्जतमध्ये गणेगाव या गावी असलेल्या आनंदश्री फार्म हाऊसला भेट देण्यासाठी आज आपण आलो आहोत. तर 20 to 25 पीपल अकोमोडेशन देणारा हा कम्प्लिटली प्रायव्हेट असा आनंदश्री फार्म हाऊस आपल्याला 3 BHK सह आणखी कोणकोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतोय आणि त्याची स्पेशालिटी काय आहे, या साऱ्या काही गोष्टी नेहमीप्रमाणेच आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ विदाऊट स्किप शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्या सर्व डाऊट्स या व्हिडिओमध्येच क्लिअर होतील. आणि तरीसुद्धा काही डाऊट्स असले तर आपण कमेंटमध्ये विचारू शकता. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्यानंतर आनंदश्री फार्म हाऊस जर तुम्हाला आवडला आणि या ठिकाणी व्हिजिट करायची झाल्यास तर स्क्रीनवरचा ॲड्रेस गुगल मॅप करून बाय रोड अति इझिली या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. आणि तुम्ही बाय रोड न येता बाय ट्रेन यायचा विचार करत असाल तर कर्जत रेल्वे स्टेशनला तुम्हाला उतरावं लागेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या बाहेर आल्यानंतरच प्रायव्हेट आणि शेअरिंग दोन्ही प्रकारे ऑटो अवेलेबल असतात. जी पॉसिबल असेल ती ऑटो पकडून अगदी इझिली तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. ट्रॅव्हलिंग बिलकुल कन्व्हिनियंट असणार आहे मित्रांनो. आणि तरीसुद्धा काही इश्यू आले तर स्क्रीनवरती दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा आणि आनंदश्रीच्या टीमची सहायता घ्या. चला तर मग वेळ न दवडता आतमध्ये जाऊया आणि हा रिसॉर्ट कसा आहे तो एक्सप्लोर करूया. मित्रांनो, जेव्हा आपण कर्जतच्या दिशेने इकडे येतो तेव्हा मध्ये कडाव म्हणून एरिया लागतो आणि याच कडाव एरियामधून येणारा हा रस्ता गणेगावकडे येतो. आणि कडावपासून निघाल्यानंतर पहिलाच हा गणेगावचा बोर्ड लागतो आणि याच्या बरोबर समोरच आपल्याला हा आनंदश्री फार्म हाऊस जिथे आपल्याला जायचं आहे. चला मी आतमध्ये जाऊन तुम्हाला सर्व एरिया कव्हर करून दाखवतो. आनंदश्री फार्मचे मेन गेट एंटर करून आतमध्ये आल्यावर एक हिरवागार निसर्ग पाहत पाहत एक रॉयल एंट्री घेत आपण पोहोचतो इथल्या मेन लोकेशनला. मेन लोकेशनला आल्यानंतर या आनंदश्री फार्मचा ओव्हरऑल व्ह्यू कशा प्रकारे दिसतो ते आपण पाहून घेऊयात. ओव्हरऑल व्ह्यू पाहिल्यानंतर या आनंदश्री फार्मचा बाहेरून दिसणारा हा 3 BHK विल्ला. या 3 BHK विल्लामधील आतील रूम कशा प्रकारे आहेत ते सुद्धा लगेचच आपण पाहून घेऊयात. या विल्लामध्ये एंटर केल्यानंतर समोरच एक मोठा असा मोकळा स्पेस आणि त्या स्पेसमध्ये एक सुंदर फाउंटेन आणि वॉल पेंटिंग केलेली आपल्याला दिसून येते. याच मोकळ्या स्पेसमध्ये फूड सेटअप देखील लावला जातो. इथेच आपल्याला मॉर्निंग ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंग स्नॅक्स आणि डिनर प्रोव्हाइड केले जाते. इथल्या व्हेज आणि नॉनव्हेजच्या सर्व डिश अगदी अप्रतिमच असतात. बाजूला दिसत असलेलं मेनू कार्ड व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. या फूड व्यतिरिक्त इथे आपल्याला बार्बेक्यू सेटअपद्वारे तंदुरीसारखे इतरही डिश ऑर्डरनुसार प्रोव्हाइड केले जातात. त्यांची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. यानंतर आपण वळतोय इथल्या रूम्सकडे. सुरुवातीलाच एक मोठ्या आकाराचा प्रशस्त असा हॉल एरिया आहे. यामध्ये सोफा टाईप असे 4 सिंगल बेड आहेत. तसेच या हॉलमधल्या मोकळ्या स्पेसमध्ये सुद्धा एक्स्ट्रा मॅट्रेस प्रोव्हाइड केले जातात. या हॉललाच अटॅच एक बेडरूमसुद्धा आहे. या रूममध्ये एक डबल बेडसह AC, फॅन यांसारख्या बेसिक फॅसिलिटीज देखील आहेत. लगेचच आपण इथलं वॉशरूमसुद्धा पाहूयात. वेस्टर्न फिटिंग असलेल्या या वॉशरूममध्ये बाथटबसह वॉश बेसिन, मिरर, शॉवर यांसारख्या सुविधा अवेलेबल आहेत. आणि त्यासोबतच शॅम्पू, सोप यांसारख्या बेसिक टॉयलेटरीज देखील प्रोव्हाइड केल्या जातात. आता जे पाहिले ते हे रूम होते आणि याच्या अगदी समोरच इथे 2 बेडरूम आहेत. हे सुद्धा लगेचच आपण पाहून घेऊयात. इथल्या सेकंड बेडरूममध्ये आपल्याला एक किंग साईज बेड विथ एक्स्ट्रा मॅट्रेस प्रोव्हाइड केल्या जातात. आणि त्यासोबतच इथे AC, फॅन यांसारख्या बेसिक फॅसिलिटीज देखील अवेलेबल आहेत.
सेकंड बेडरूम पाहिल्यानंतर आपण आलो आहे इथल्या थर्ड आणि शेवटच्या बेडरूमकडे. इथे सुद्धा सेकंड बेडरूमप्रमाणेच एक किंग साईज बेड सह AC, फॅन यांसारख्या बेसिक फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड केल्या जातात. या पॅसेजमध्ये असणारे हे फाउंटेन आणि वॉल पेंटिंग पाहून इथे आलेल्या गेस्टना प्रसन्नतेची अनुभूती येते. आनंदश्री या फार्म हाऊसमध्ये आलेल्या गेस्टना डान्स पार्टी एन्जॉय करण्यासाठी म्युझिक सिस्टम देखील अवेलेबल केली जाते. यानंतर आपण आलोय या आनंदश्री फार्मच्या स्विमिंग पूलकडे. इथे आपल्याला किंग साईज स्विमिंग पूल पाहायला मिळतो. या स्विमिंग पूलच्या चारही बाजूस सुंदर प्रकारे पेंटिंग केलेली दिसून येते. या पूलमध्ये झाडांचा पालापाचोळा पडू नये म्हणून यावर नेट लावलेली दिसून येते. या आनंदश्री फार्ममध्ये आलेले गेस्ट कशा प्रकारे स्विमिंग एन्जॉय करतायत ते तुम्ही पाहतच असाल. इथे या स्विमिंग पूलच्या बाजूलाच लेडीज अँड जेंट्स असे सेपरेट चेंजिंग रूम सुद्धा आहेत. मित्रांनो, या आनंदश्री फार्ममध्ये आपल्याला इंडोर गेममध्ये कॅरम बोर्ड, चेस यांसारखे गेम तर आउटडोर गेममध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल यांसारख्या ॲक्टिव्हिटीज करायला मिळतात. या आनंदश्री फार्ममध्ये आपल्याला विल्लाच्या अगदी समोरच दुर्वाघास लॉन एरिया असलेला गार्डन पाहायला मिळतो. याच गार्डनमध्ये बसण्यासाठी काही बाग तर काही झोकेसुद्धा आहेत. या ठिकाणी बसून काही गेस्ट गप्पा गोष्टी करत आहेत तर काही याच गार्डनमध्ये क्रिकेटचा आनंद लुटत आहेत. तर मित्रांनो, इथे काही गेस्ट आलेले आहेत. पाहूयात त्यांना कशा प्रकारे एक्सपिरियन्स आला या आनंदश्री फार्म हाऊसमध्ये. नमस्कार सर, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल वेल यूट्यूब चॅनलवर. कधीपासून आहात आपण या आनंदश्री फार्ममध्ये? कालपासून आलेलो आम्ही. काल संध्याकाळी नवी मुंबईवरून आलो. सर्व कंपनीचा स्टाफ आहे. रूट्स कालपासून हा दुसरा दिवस आहे. अनुभव एकदम मस्त आहे, चांगला आहे. म्हणजे वातावरण इकडचं क्लायमेट आणि पावसामुळे एकदम निसर्गाच्या सानिध्यात एकदम पूर्ण रिसॉर्ट आहे आणि मस्त म्हणजे वातावरण इकडचं म्हणजे ते खेळण्यासाठी लहान मुलांसाठी सर्वांसाठी चांगलं आहे. म्हणजे इकडचं वातावरण फॅमिलीसाठी एकदम बेस्ट आहे. म्हणजे फॅमिली असेल किंवा ग्रुप असेल, तुम्हाला किती पण ग्रुप आले तरी पूर्ण म्हणजे एन्जॉयमेंट करू शकतो इकडे आल्यावर. इथल्या ॲम्युनिटीजपैकी सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडलं? ॲम्युनिटीज पूर्ण गार्डन किंवा स्विमिंग पूल सर्वांसाठी म्हणजे एन्जॉयमेंट करू शकतो. बाकी फूड क्वालिटीबद्दल काय सांगाल? फूड क्वालिटी एकदम बेस्ट क्वालिटी आहे. म्हणजे चांगलीच आहे. म्हणजे सर्व व्हेज असू द्या नॉनव्हेज दोन्ही पण चांगलं आहे. यूट्यूबवरती ट्रॅव्हल व्ह्युअल नावाचं आमचं एक छोटंसं कुटुंब आहे. त्यांच्यापैकी जर कोणी हा व्हिडिओ पाहून इथे येऊ पाहत असेल तर त्यांना तुम्ही हा रिकमेंड करणार का? नक्की रिकमेंड करू शकतो. म्हणजे सर्व कोणी ग्रुप असेल तर चांगलं म्हणजे त्याच्यासाठी. बाकी तुम्ही एन्जॉय केलं सगळ्यांनी? तर मित्रांनो, हा होता 20 to 25 पीपल अकोमोडेशन देणारा कम्प्लिटली प्रायव्हेट असा आनंदश्री फार्म हाऊस गणेगाव कर्जतमधला. हा आनंदश्री फार्म हाऊस जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन फार्म हाऊस आणि रिसॉर्टच्या व्हिडिओसाठी आपल्या ट्रॅव्हल वेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण अशाच नवनवीन फार्म हाऊस आणि रिसॉर्टच्या व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या फार्म हाऊस किंवा एका नव्या रिसॉर्टसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल वेल. जय हिंद, जय भारत.